रामकृष्ण हरी मंडळी, मी आज तुम्हाला श्री विठ्ठलपंत माता रुक्मिणी यांच्यावर एक ब्लॉग बनवण्याचा माझा एक प्रयत्न आहे. आणि विठ्ठलपंत माता रुक्मिणी यांनी देहांत प्रायचित्त केलेलं आहे. इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारून देहांत प्रायचित्त केलं. देहांत तर कशामुळं केलं हे एक या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे. आणि निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई हे चार भावंड म्हणजे विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचे हे चार पुत्र म्हणजे 3 मुलं आणि मुक्ताई आपली बहीण. यांना बी काही समाजकंटकांनी काही त्रास दिलेला आहे, ते बी थोडं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील. आणि हा व्हिडिओ तुम्ही खरंच सर्वांनी शेवटपर्यंत पहा, ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. चला मग सुरू करतो. विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी हे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या 4 भावंडांचे आई वडील. विठ्ठलपंतांनी आणि माता रुक्मिणींनी हे 4ही भावंड झोपेमध्ये ठेवून इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायचित्त केलं. डोहामध्ये उडी मारून देहांत. तर का केलं? विठ्ठलपंताचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांचं संसारात मन रमत नव्हतं, म्हणून त्यांनी संन्यास घेतला. आता खूप काही सांगत बसलं, व्हिडिओ फार मोठा होईल, पण थोडं मला माऊली श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर थोडं व्हिडिओमध्ये बोलायचंय. म्हणून त्यांनी विठ्ठलपंतांनी लग्न झाल्याच्या नंतर संसारात मन रमन म्हणून संन्यास घेतला, मठावर राहिले. परत ज्या मठावर होते तिथले जे गुरुवारी आहेत ते पायी यात्रा करत होते. पायी यात्रा करत आळंदीला आले. आळंदीला आल्याच्या नंतर त्यांच्या आणि माता रुक्मिणीची इंद्रायणीत भेट झाल्याच्या नंतर ज्यावेळेस रुक्मिणी माता आई वडिलाकडे एकल्या राहत होत्या, तर त्या साधूचं त्यांनी दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद रुक्मिणी माताने घेतल्याच्या नंतर, दर्शन घेतल्याच्या नंतर अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद दिला त्या ऋषीमुनीनं. त्यावेळेस माऊलीच्या आईने विचारलं की हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? मग त्यावेळेस तो ऋषीला अंतर्याज्ञी कळालं किंवा का या जन्मातला का. मग माता रुक्मिणीनं सांगितलं की माझी पती विठ्ठलपंत त्यांनी संन्यास घेतलेला आहे. त्या ऋषीनं पुढं जी यात्रा करायची होती परत त्यांच्या आश्रमावर गेले आणि ते विठ्ठलपंताची खून पटवून विठ्ठलपंताला परत संसारात येण्यासाठी सांगितलं. आणि विठ्ठलपंत परत आळंदीला आले आणि संसारात गुंतले. मग संन्यास घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस परत संसारात आल्याच्या नंतर त्यांना ही 4 मुलं झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. 4 मुलाला जन्म दिल्याच्या नंतर हे मुलं आळंदीमध्ये गावामध्ये फिरायचे, वावरायचे. आता आपण जसं वावरतो तसं, म्हणजे थोडं सरळ शब्दामध्ये सांगायला मी, खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून. मग त्यांना समाज काय म्हणायचा? संन्यासाची मुलं. बाहेर निघाली संन्यासाची मुले, संन्यासाची मुले, असं सतत त्या मुलांना समाज त्रास द्यायचा.
पण काही दिवस गेल्याच्या नंतर विठ्ठलपंताला हे सहन झालं नाही. म्हणून त्यांच्या पत्नी म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराजाची आई रुक्मिणी माता, ह्या दोघांनी थोडा विचार केला की आपल्या मुलाला समाज त्रास देतो, संन्यासाची मुलं म्हणतात, म्हणून आपल्याला आता हे सोडून जायचंय, मुलाला सोडून जायचंय, असं सतत त्यांच्या मनात विचार येत होता. आपल्या मुलाला संन्यासाची मुलं म्हणतात, संन्यासाची मुलं म्हणतात. म्हणून एक दिवस त्या दोघांनी, माऊलीच्या आईवडिलांनी ठरवलं की आज आपल्याला मुलं झोपल्याच्या नंतर इंद्रायणीच्या डोहात उडी मारून देहांत प्रायश्चित्त करायचं. ठरला तो दिवस, ठरलं ती घटिका, आणि बोलायसारखे खरंच काही शब्द आहेत, बोलू वाटत नाही. ज्यावेळेस माऊलीच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त करायचं ठरवलं, आज आपल्या ह्या चारही मुलांना आपल्याला सोडून जायचं. तर भक्तांनो, मला बी आता बोलताना माझं एक हृदय भरून आले. बोलायचं थोडं अवघडच आहे खरंच. अहो, त्या माऊलीला निवृत्ती दादा, सोपन दादा चिमुकली होती. ओ मुक्ताई, 4 वर्षाची मुक्ताई होती. आता सांगा तुम्ही, मुक्ताई 4 वर्षाची असेल तर सोपन दादा किती वर्षाचे असतील? त्यांच्यापेक्षा मोठे ज्ञानदादा, त्यांच्यापेक्षा मोठे निवृत्ती. 3 वर्षाचा फरक. 3 त्रिक 9 4 13 वर्षाचे असतील निवृत्ती दादा, 9 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज. काय त्या मुलाला सोडून तो दिवस ठरला दादा, ठरला. आणि झोपीत या 4 भावंडाला सोडून यांच्या आई वडिलांनी सकाळच्या 4 वाजेच्या सुमारात त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये दोघांनी सोबत उडी मारून देहांत प्रायश्चित्त केलं. माऊली, अरे जी सकाळ झाली, पहाट झाली, राम प्रहारी, उठले लेकरं ते 4 भावंड. पाहतात तर आई नाही, वडील नाही घरी. ती चिमुकली 4 वर्षाची मुक्ताई. टाव पडला, आई दिसेनासा झाली, वडील दिसेनासा झाले. काय म्हणलं असं मन त्या लेकराचं? दादा, हृदय भरून आलं सांगताना तुम्हाला. 4 भावंडाला सोडून आई वडील गेले, देहांत प्रायश्चित्त केलं. एकमेकाच्या हाताला धरून घराच्या बाहेर आले. दारात आई दिसना, वडील दिसना. गावभर फिरले ते मुलं, गावभर. ओ काका, माझी आई दिसली का? दादा, माझे वडील दिसले का? काय त्या 4 वर्षाच्या मुक्तांच्या हृदयाला वाटलं असं, माऊलीला वाटलं असं. गावभर फिरले, कुठं सापडले नाही वडील. मुक्ता विचारायची, ज्ञानदादा, सांगणारे दादा, आई कुठे आहे? वडील कुठे आहे? सोपान दादा सांगणारे, आई कुठे गेली? वडील कुठे गेले? निवृत्ती दादा, तू तरी मोठा आहेस, तू तरी सांग, आई कुठे आहे? कोणी सांगा ना. सगळं अंधार झालाय अजिबात. गावभर फिरले, काय सांगणार? देहांत प्रायश्चित्त झालं.
आई वडील आपल्याला सोडून गेले. अहो, ज्या माऊलीला आज 750 वर्ष झाले प्रगट होऊन, निवृत्ती, ज्ञानेश्वर महाराज, सोपान दादा, मुक्ताई, त्यांचा छेड केला लोकांनी, समाजानं छेड केला. त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त करावं लागलं. गावभर फिरली मुलं, नाही दिसली आई. मुक्ताई टाव पडत होती, ज्ञानदा ज्ञानदा ज्ञानदा, आई आई, बाबा बाबा. कोण सांगणार, कुठून येणार आई बाबा? नाही. तरी पण तुम्हाला एक सांगतो मी, आज माझं हृदय भरून आलंय, पण मला पुढचं बोलायचंय तुम्हाला. अहो, ह्या समाजकंटक लोकांनी त्या चिमुकल्याचा छळ कमी केला नाही किंवा पूर्णग्राम दिला नाही. ऐक, गावात फिरायला हे संन्यासाची कुठं फिरता तुम्ही, तरी छळ चालूच ठेवला. नाही संपला छळ. आई वडिलांनी देहांत प्रायचित्त केलं तरी ह्या 4 भावंडाचा छळ नाही संपला. गावभर संन्यासाची पूर. काही दिवसांनी, काही कालांतराने या समाजकंटक लोकांनी गावाच्या बाहेर हाकलून दिलं. काय वय होतं मुक्ताईचं? 4 वर्ष. ज्ञानदादाचं वय, सोपान दादाचं, निवृत्ती दादाचं 12-13 वर्ष वय. हाकलून दिलं. 4ही भावंड एकमेकाच्या हाताला धरून निघाले गावाच्या बाहेर. सिद्धपेठावर गेले. सिद्धपेठावर गेला. काय म्हणते, त्यावेळेस गवताची कुटी केली, झोपडी केली. ते 4 भावंड असे निवांत राहत होते तिथे. काय करणार, गावाच्या बाहेर हाकलून दिलं. पण लक्षात ठेवा, अरे ज्या माऊलीला, ज्या निवृत्ती दादाला, सोपान दादाला, मुक्ताईला त्यावेळेस गावाच्या बाहेर हाकलून दिलं, तेच लोक, तोच समाज आज माऊलीच्या दर्शनासाठी किती तास बारीला उभा राहतो. लक्षात ठेवा. अरे छळ हे होतच असतो माणसाच्या जीवनात. जे माऊलीच्या जीवनात घडलेलं आहे आपल्यासारख्याच्या जीवनात घडू शकतं, असं का घडू शकत नाही? पण सोडून द्या आपला विषय. आपलं चिंतन काय चाललंय की ते 4 भावंड गवताची झोपडी करून त्या सिद्धपेठावर राहून लागले. काय त्यांना खायला? मग काय खाणार? गावात भिक्षा मागायला, भिक्षा मागून खायची. गावात भिक्षा मागायला आले, हे संन्यासाची काय, आम्ही तुम्हाला भिक्षा वाढणार नाही. आलं. तेच माणसं आज ज्ञानेश्वर महाराजाच्या पादुका डोक्यावर घेऊन फिरतात. लक्षात असू द्या. अहो, माऊलीच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त केलं तरी पण लोकांनी छळ थांबवलाच नाही. नाही थांबवला. भिक्षा मागून खायचे, येऊ द्यायचे नाही गावात. जायचे, खायचे थोडंफार. एके दिवशी चिमुकली मुक्ताई म्हणली तिच्या गोड आवाजात, ज्ञानदा, मला मांडे खावायचे वाटते. आपण ज्याला आज पुरणपोळी म्हणतो, मांडे खावायचे वाटते. तर माऊलीला वाटलं, चला आपल्या चिमुकलीला मांडे खायचे. तर ते मांड खापरावर भाजावं लागत होतं. पहिले खापरावर भाजायचे मांडे. निघाले आळंदीच्या दिशेने सिद्धपेठावरून माऊली. कशासाठी? ते मांडे भाजायचं खापर आणण्यासाठी कुंभाराकडून. आले गावाच्या येशीतच समाजाचे राज्य, त्याची गावकी असायची असे येशीमध्ये भेटले. घोड्यावर निघाले.
येशीत भेट झाली, गावच्या येशीवरती भेट झाली ज्ञानदादाची. ए संन्यासाच्या कारट्या, कुठं निघालास, कुठं चालला गावात? ज्ञानदादानं हळू आवाजात, काका, दादा, मामा, माझ्या मुक्ताईला मांडे खायचे म्हणून कुंभाराकडं खापर न्यायला. मोठ्या आवाजात, ए चलो बाजूला, चाल, येऊ नको, गावात प्रवेश नाही तुम्हाला, तुम्ही संन्यासाची कारटे आहात. ज्ञानदादा म्हणले, नाही, माझी चिमुकली मुक्ताई आहे, तिला मांडे खावा असे वाटले, मला खापर नेऊ द्या. नाही ऐकलं, घोड्यावर बसल्या बसल्या खेटरासहित माऊलीच्या छातडात लाथ मारली. कर्म कष्ट या समज काय म्हटला संजीव माऊलीचा सांगा तुम्ही. छातीमध्ये लाथ मारली, माऊली खाली कोसळली. दादा किती त्रास दिला ह्या लोकांनी माऊलीला. तिथून परत निघाले माऊली. काय म्हणला संजीव माऊलीचा सांगा. रडत 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 आपल्या त्या झोपडीमध्ये गेले. पण चिमुकलीला कळू नये म्हणून आसऱ्यावर झोपडीच्या बाहेर आसून पुसले. झोपडीचं ते फाटक उघडलं, गेट उघडलं, प्रवेश केला. ती चिमुकली मुक्ताई, ज्ञानदा, दादा आणलं का खापर, मांडे करायचे, काय देणार त्या माऊली. ते मोठ्या विचाराचे होते. त्यांना एवढं ज्ञान होतं, पण त्या वयात त्यांनी तिथं दाखवलं, त्रास सहन केला, समाजाचा त्रास सहन केला. धाड दिशी माऊलीच्या मनात आला, मुक्ताई तुला मांडे खावायचे वाटते, लाट मांडे. मुक्ताई म्हणली चिमुकल्या आवाजात, सोपन दादा म्हणले, निवडती दादा. ज्ञानदा खापर नाही. दादा मुक्ताईचा हट्ट, बहिणीचा हट्ट पुरा करायचा. त्यांच्यापाशी सामर्थ्य होतं, नव्हतं असं नाही. माऊली वनवे झाली. वनी म्हणजे लक्षात यायचं, आजचा वनवे सुद्धा वेगळा आहे. आपण मार्गाने चाललो तिकडं वनवे म्हणतो. गुडघ्यावर आणि हातावर टेकून असं. मुक्ताई मांडे लाट. आणि दादांनो माऊलीच्या तोंडातून असा सारखा जाळ चालू झाला आणि पाठ अशी लाल बुंद झाली. जसा तवा तापतो मांड, जसं कापर गरम झालं जाळ चालू होता. मुक्ताई टाक माझ्या पाठीवर मांड. आणि दादा त्या चिमुकलीचा हट्ट पूर्ण केला, बहिणीचा हट्ट, आणि पाठीवर मांडे भाजून दिले. आणि तेच मांडे भाजल्याच्या नंतर चारी भावंड त्या कुटीमध्ये बसून भोजन करत होते. आणि ते मांडे भाजलेला सुगंध आळंदीपर्यंत पोहोचला. माऊलीच्या पाठीवर मांड भाजलं आणि त्या मुक्ताईच्या हातानं बनवलेलं मांड होतं ते. अहो तिथं काय कमी होती त्यांना. समाजकंटक त्रास देत होते म्हणून ते राहत, त्यांच्या नव्हते, सामर्थ्य होतं त्यांच्या. आणि त्या मांड्याचा सुगंध आळंदीपर्यंत पोहोचला. आणि मग समाजातले काही कर्मठ लोक कशाचा सुगंध येतो म्हणून सुगंध घ्यायला त्या वर्णकुटीकडे निघाले, या चार भावंडाच्या. आणि त्या पर्णकुटीच्या जवळ आल्यावर हे समाजातले समाजकंटक लोक, स्वाद येतोय, स्वादिष्ट भोजन होतं ते, माऊलीच्या पाठीवर बांधलेलं मांड होतं, त्याचा स्वाद निघतो, स्वाद. आणि
आणि त्या पर्णकुटीवर सिद्धेबेटावर आल्यावर हे त्या गवताच्या पर्णकुटीत त्या छिद्रातून पाहतात तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई भोजन करत होते आणि त्या भोजनाचा स्वाद आळंदीपर्यंत येत होता. कसा येणार नाही? सामर्थ्य. आणि तेच लोक आज माऊलीच्या पादुका डोक्यावर घेऊन फिरतात. सर्व भक्तांना माझी अशी विनंती आहे, मी जे बोलण्याचा प्रयत्न केला, जे चांगलं आहे ते तुम्ही घ्या. माझ्या मुखातून काही वाईट शब्द निघाला असेल ते माझा मला परत द्या. फक्त मी एक या व्हिडिओच्या माध्यमातून ही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचावी, कुणाला तरी 2 शब्दाचं ज्ञान मिळावं, हा माझा वैयक्तिक विषय आहे. त्या माऊलीला जर समाजानं त्रास दिला तर आपल्यासारख्याची काय गोष्ट आहे दादा. बोलताना हृदय भरून येऊ लागलं माऊलीविषयी. दादा हृदय भरून येऊ लागलं. पण माझा खूप काही अभ्यास नाही आहे, पण मी एक छोटासा सेवक म्हणून, पांडुरंगाचा भक्त म्हणून, असे संत सेवा म्हणून मी हा प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये माऊली माऊली लिहा, व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. माऊली माऊली. जय हरी विठ्ठल.